दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ नाशिक रोडवर कोटंबी घाटात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला 28,55,440 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलंय. विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दमण दीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मित विदेशी दारू आयशरमध्ये भरून पेठ मार्गे नाशिक बाजूकडे येत असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाच्या सुरुवातीस येऊन पेठ बाजूकडून येणाऱ्या मार्गावर सापळा रचला. यातच पेठ बाजूकडून एक चॉकलेटी रंगाचा आयशर नाशिक बाजूकडे भरधाव वेगाने येत असताना त्यास पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव दीपक संजय काळे असे सांगितले. तसेच तो उडवाउडवीची उत्तरे देऊन गाडी रिकामी आहे, चेक करून घ्या असे सांगितले. त्याच्या ताब्यातील आयशरची पोलिसांनी झाडती घेतली असता त्यात विदेशी मद्याचा एकूण किंमत 28,55,440 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय. दरम्यान यातील आरोपीस पुढील कारवाईसाठी पेठ पोलीस स्टेशनला हजर केलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, पेठ.